मित्रांनो, आज रविवार दिनांक 01 जून रोजी राजर्षी टीव्ही यूट्यूब चॅनेलचे संपादक रविदासाचार्य श्री अण्णासाहेब कोंडाजी धाकतोडे यांचा 62वा वाढदिवस कुटुंबियांच्या वतीने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे। त्यानिमित्ताने रविदासांची एक उद्बोधक कथा संत गुरु रविदास यांची विचारधारा आज रोजी त्यांच्या वतीने सादर केली आहे। ही गोष्ट गुरु रविदासांच्या शिकवणीवर आधारित असून एका लहान स्नेहगाव गावातील आहे, जिथे प्रत्येक मनुष्याला सद्गुण, सत्य आणि समाजसेवा यांचे महत्त्व पटवून दिले गेले होते। आजपासून जवळजवळ 650 ते 700 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। अशाच काळी काशी जवळील स्नेहगाव नावाचं एक सुंदर गाव होतं। तिथल्या लोकांचे आयुष्य प्राचीन परंपरा, जाचक रूढी, अंधविश्वास आणि इंद्रियांवरील अनियंत्रणांनी भरलेलं होतं। गावात अनेकदा सुवर्णांकडून गरिबांवर अनेकदा वादविवाद, द्वेष, मत्सर आणि अन्याय व्हायचा। लोकांच्या मनात असंतोष, क्रोध आणि लोभाच्या अंधकारामुळे समाज विखुरलेला होता। अशाच वेळी गावात एक दिव्य व्यक्ती आगमनाला आली, ज्याचं नाव गुरु रविदास होतं। त्यांनी गावातील लोकांना एक नवीन दृष्टिकोन दिला। गुरु रविदास गावाच्या मध्यभागी आले असता एका ग्रामस्थाने त्यांना ओळखले। त्याने त्यांचे प्रबोधन ऐकलेले असल्यामुळे ही बातमी वायासारखी संपूर्ण गावभर पोहोचली। संपूर्ण गाव त्यांच्यासमोर उपस्थित झाला होता। गुरु रविदासांनी सांगितले, ज्ञान केवळ चर्चेत राहू नये, ते आपल्या आचरणात उतरायला हवे। शुद्ध मन, प्रामाणिक वागणूक आणि सद्गुणी जीवन हेच खरे सुखाचे तत्व आहे। गुरु नेहमी सांगायचे, मन चंगा तो कठौती में गंगा, म्हणजे जर मन निर्मळ असेल तर जीवनात सुखशांती आपोआप येईल। त्याने प्रत्येकाला सांगितले की आपण आपले मन नियंत्रित करून द्वेष, तृष्णा, क्रोध आणि लोभ यांचा त्याग करावा। गावातील आनंद आणि लताताई, जे आपल्या घरात तणाव आणि संघर्षामुळे त्रस्त होते, गुरु रविदासांच्या शिकवणीने प्रभावित झाले। त्यांनी ठरवले की ते आपल्या आयुष्यात नवीन परिवर्तन करतील। आनंदने वचन दिलं की तो सदैव सत्य आणि प्रामाणिकतेने जगेल, आणि लताताईने ठरवले की ती आपल्या मनाच्या नियंत्रणावर लक्ष देईल। गुरु रविदासांनी गावातील लोकांना मानवधर्म शिकविला, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा विकास समाजाच्या कल्याणासाठी व्हावा। त्यांनी सांगितले की धर्म म्हणजे केवळ पूजापद्धती आणि परंपरागत आचार नाही, तर व्यक्तीच्या मनाचा विकास आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण उत्कर्ष होणं अत्यावश्यक आहे। गुरु रविदासांच्या शिकवणीने गावात नवा प्रकाश पसरला। लोकांनी आपापल्या मनातील द्वेष, ईर्ष्या आणि इतर विकारांना दूर केले। प्रत्येक व्यक्तीने एकमेकांशी प्रेमाने वागायला सुरुवात केली। वेगवेगळ्या जाती, धर्म आणि सामाजिक स्तराचे लोक आता एकत्र बसून आपापल्या समस्या सोडवू लागले। गुरु रविदासांनी सांगितलेले 1-2 दोहे गावात पुन्हा पुन्हा गात होते। त्यांच्या विचारांचा समाजात अजूनही प्रभाव आहे। ही आनंददायी गोष्ट आहे। ऐसा चाहौ राज मैं, जहां मिले सबन को अन्न, छोट बडो सब संबसे, रविदास रहै प्रसन्न। या दोह्यानं लोकांच्या मनात एक जागा निर्माण केली जिथे शक्ती आणि दुर्बलतेमध्ये कोणताही भेदभाव नव्हता। गावातील प्रत्येक व्यक्तीने ठरवले की ते पंचविकार, काम, क्रोध, लोभ, मोह व अहंकार यांचा त्याग करतील आणि शील, सदाचार आणि सत्याचा मार्ग स्वीकारतील। काळाच्या ओघात स्नेहगाव मात्र सुधारतच गेलं। लोकांमध्ये प्रेम, करुणा आणि समता वाढली। सर्वांनी मिळून अंधश्रद्धांचा, जातीय विभाजनाचा आणि परंपरागतपण निरुद्दिष्ट असलेल्या कामांची निंदा केली। गुरु रविदासांच्या शिकवणीचा प्रभाव इतका जोरात पसरला की संपूर्ण गावात सुधारणा आणि विकासाची नवी किरणे उमलू लागली। लोकांच्या मनात अचानक एक नवीन आदर्श जागृत झाला, मानवतेचा, सदाचाराचा आणि सामूहिक कल्याणाचा। त्यानंतर गावातील प्रत्येक व्यक्तीने शिकवलेल्या तत्वांचा अवलंब करून आपापल्या आयुष्यात परिवर्तन केलं।
आनंदाने लताताई सारख्या अनेकांनी आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून उजेडाची वाट काढली. ते आता स्वतःच्या कर्मानेच समाजात चांगल्या परिवर्तनाची नीम ठेवत होते. हीच आहे गुरु रविदासांच्या शिकवणीची खरी माया, जेथे प्रत्येक मनुष्याने आत्मशुद्धी करून समाजाच्या कल्याणासाठी आपले योगदान द्यावं आणि जिथे धर्म म्हणजेच मानवतेचा सार असा जीवन प्रवेश व्हावा. ही गोष्ट आपल्या मनाला एक संदेश देते की सत्य, दया, सदाचार आणि मनाचे नियंत्रण करून आपण आपले जीवन सुधारू शकतो आणि संपूर्ण समाजाला उजेडात घेऊन जाऊ शकतो. आशा आहे की ही गोष्ट वाचून प्रत्येकाला गुरु रविदासांच्या शिकवणीचं महत्त्व समजेल आणि सर्वजण एकत्र येऊन एक उज्ज्वल भविष्यासाठी काम करतील. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? आम्हाला जरूर कळवा. आमच्या या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच कथा आम्ही तुमच्या माहितीसाठी घेऊन येणार आहोत, जेणेकरून लहान मुलांना चांगले संस्कार घडतील. धन्यवाद.